नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 कॅरोटीन पासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिसदस्यीय प्रकारातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा
किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73 घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 समाविष्ट करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 1925 यावर्षी भूषविले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार.
हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी प्रमुख, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला, तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे पंचहौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश डॅश ही समिती नेमली होती. पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश डॅश ही समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅश डॅश या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी ही आपली विरुद्ध लिंगी नसलेली जोडी होईल. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे?
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगेबाबा यांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अपूर्ण मन पूर्ण करा. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. डॅश डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आईने दिलेला लाडू खाल्ला. आईने दिलेला लाडू खाल्ला वाक्याचा काळ ओळखा. तर भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिक्स या बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष पूर्ण झालेले असावेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये स्थानिक स्वशासन हा विषय या सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी करू शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे? खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 केरोटीन याच्यातून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री हे डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व मानले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे हे डॅश जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ यांना भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यसभेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली यांचे कॅम्रेड हे इंग्लिश वर्तमानपत्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅजशांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅजशांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वरळी पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला. ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षांची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची.
वयोमर्यादा असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती हे डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणते व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती. तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाबसिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली. इंडियन लीगची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे यांच्याशी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मार्फत राज्यकारभार चालत असे. तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. खालीलपैकी कोणते सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅश डॅश हे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅश डॅश हे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9 रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत. रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 46वे पोलीस महासंचालक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पारा,
या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनवण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जैतापूर खाडी ही काजवी या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, सुबोध जयस्वाल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रजनीश शेठ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 21 मे 2021, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, ई, ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅजस असे म्हणतात. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त स्वर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅजस असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, विशेषण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅजस असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, क्रियापद असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सलाते हे
द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेले पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठा या कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागराचे जलाशय म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे? सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खचदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.